गुड मॉर्निंग गाईज, कशा आहात सर्व? आय होप सर्व ठीक असाल. सो आज बऱ्याच दिवसांनी आपण ब्लॉग सुरू केले, जवळजवळ 8व्या दिवशी आज ब्लॉगिंग करतोय. सो निघालो आता मॉर्निंगला, सकाळीचे वाजले 6:30 आणि निघालो आता मॉर्निंग वॉक साठी. जाऊया फटाफट मॉर्निंग वॉक करूया आणि चालू करूया आपलं शेड्यूल. चला. सो गाईज, कसं असतं ना, कुठल्याही गोष्टीचं आपण जर ओव्हर करतो ना, म्हणजे कुठलीही गोष्ट जर आपण प्रमाणाच्या बाहेर करतो, सो त्या गोष्टीचा आपल्याला त्रास होतोच. सो असंच काहीतरी माझ्या बरोबर झालं मागच्या ते 7-8 दिवसामध्ये. सो त्याच्यामध्ये असं होतं, कामाचं आपलं काही शेड्यूल नव्हतं आणि कंटिन्यू काम, ट्रिपवर आपण जात होतो. त्याच्यामुळे हा हा मित्रांनो, हा बघा आपला सबस्क्रायबर इथे भेटलाय. कैसे हो? बस आई एम आप मोहित कैसे? रावल। सर को देखा अभी जस्ट ब्लॉगर शूट कर रहे थे, हमने देखा कि अच्छा खासा फॉलोअर भी लाइक हुए, वो लाइक करें, सब्सक्राइब करें एंड यूट्यूब चैनल पे बहुत सपोर्ट करें भाई। बहुत मेहनत करो, सुबह 5 बजे उठना मतलब बहुत हार्ड मेहनत। और भाई क्या बोलते हो, किधर रहते हो? बस इधर ही चाय की लारी पे। सो गाईज, बोलूया आपण थोड्या मित्राशी आणि भेटूया. चला. सो गाईज, बघितलं आपला एक मित्र भेटला होता. इथेच कामाला आहे तो, म्हणजे बाहेरनं कामासाठी इथे आलेला आहे आपल्या इथे. सो भेटला होता, त्याने आपले व्हिडिओ स्क्रोल करता करता त्याला दिसले होते. सो तेच सांगत होता मला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मेन सांगायचंच विसरलो की सध्या आपण जे काय टॉपिक वर होतो तेच विसरून गेलो त्याच्याशी बोलता बोलता. तर हा, कुठल्याही गोष्टीचा जर तुम्ही प्रमाणात करताय तर त्या गोष्टीचा तुम्हाला फायदाच होतो. पण जर ती गोष्ट जर तुम्ही प्रमाणाच्या बाहेर जाऊन करताय तर त्या गोष्टीचं तुम्हाला नुकसानच होतं. तसंच काही गोष्टी माझ्या बरोबर झाल्या आता, की लास्ट 8-10 दिवस तुमच्या कृपेने आणि देवाच्या कृपेने खूप चांगले ट्रिप्स येत होत्या. पण झालं असं की काही शेड्यूल फिक्स नव्हता. त्याच्यामुळे म्हणजे कंटिन्यू ट्रिपवर जावं लागत होतं. त्याच्यामुळे आपलं शेड्यूल, खाण्यापिण्याचं आणि झोपायचं शेड्यूल सगळं चेंज झालं होतं. त्यामुळे खूप त्रास झाला 2 दिवस, 2-3 दिवस. आणि त्याच्यामुळे मग थोडस ब्लॉगिंग वगैरे मी डिस्कंटिन्यू म्हणजे शूट करायची इच्छाच व्हायची नाही, कारण झोप व्हायची नाही. तसं अर्ध झोपेत वगैरे कामाला वगैरे जावं लागायचं, कारण गाडी पण बाहेरनं अरेंज व्हायची नाही. सो आपण जर आपल्याला जर बुकिंग आली आहे तर ते प्रायोरिटी बेसिसवर पूर्ण करावीच लागायची, असं होतं. सो प्लीज, माझा सगळ्यांना सांगणं हेच आहे, 2 पैसे कमी कमवा पण व्यवस्थित कमवा. चला आता वॉकिंग करूया आणि निघूया घराकडे. सो गाईज, अशा प्रकारे मस्तपैकी पाऊण तास चाललोय आपण, 45 मिनिट्स वरतीच झालंय चालायला. आता निघालोय घरी. आज आहे सॅटरडे, त्यामुळे लास्ट 2 दिवस तर काय आपण सुट्टीच घेतली होती, कारण बुकिंग खरं तर काहीच नव्हत्या. आणि त्याच्यात ती मागे 5-6 दिवस कंटिन्यू आपलं काम चांगल्या प्रकारे चालू होतं. बाहेरनं गाडी अरेंज झाली नाही, पण कारण सीझन चालू आहे आता, त्यामुळे सर्वच गाडीवाले बिझी आहेत. त्यामुळे पण ह्या गोष्टी झाल्या. आपण त्या सर्व बुकिंग कॅन्सल न करता पूर्ण केल्या. ही गोष्ट खूप चांगली झाली. आणि लास्ट 2 दिवस मस्त आराम केलाय. आता फ्रेश होऊन आज परत नव्याने कामाला सुरुवात करायचं. आज आहे सॅटरडे, सो आज काय आपल्याला बुकिंग नाहीये, पण लोकलच काम आपण करणार आहोत. कारण सुट्टी करून पण आपल्याला परवडत नाही. आपली स्वतःची गाडी आहे. ज्यांची स्वतःची गाडी आहे बिझनेस साठी, त्यांना माहिती आहे बाबा काय असतं काय नाही. सो जाऊया फटाफट घरी जाऊन तयार करूया. 8:30-9 पर्यंत निघूया कामासाठी. चला. आता वाजले 2ला 1 मिनिट कमी आहे. आणि मी म्हटलं 8:30-9 वाजता निघू, पण वॉक करून वगैरे घरी गेलो तर एकदम तब्येत थोडी ठीक नसेल ना, तर शेड्यूल पूर्ण आपलं हे होऊन जातं, हालून जातं. तसंच काही माझं झालंय आता सध्या. होईल आज उद्यामध्ये व्यवस्थित शेड्यूल. पण चला, आता झाली आपली आजची कामाची सुरुवात. 2 वाजता कामाची सुरुवात केली. काय आज लोकलच ट्रिप करायचं होतं आणि सॅटरडे होतं, त्यामुळे सॅटरडेला आहे ना मॉर्निंगला जास्त काम नसतं. सगळे
दुपारनंतर बाहेर निघतात. त्यामुळे फटाफट काम करूया आता आणि नॉनस्टॉप आणि येऊया घराकडे आपलं टार्गेट पूर्ण करून. मॅक्झिमम टाइम सॅटर्डेला आहे ना दुपारनंतरच जास्त काम भेटतं. जरी आपण सकाळी निघालो ना ट्रिप वगैरे पण आपल्याला दुपारीच भेटतात. त्यामुळे मी मॅक्झिमम 11च्या नंतरच निघतो. आता मस्त जेवण वगैरे पण करून आलोय. आता रात्रीपर्यंत काही टेन्शन नाही. सर्व आटपून निघालोय. आता जाऊया फटाफट आपलं टार्गेट पूर्ण करूया आणि बघूया कुठले कुठले ट्रिप भेटते आणि अपडेट करतोच मी तसं. आणि टार्गेट पण आजचं पूर्ण करूनच घरी यायचं. कारण मित्रांनो 3 दिवस कंटिन्यू, 3 दिवस नाही पण 2 दिवस कंटिन्यू सुट्टी झाली आपली. कारण 3 दिवस नाही, हा बरोबर 2 दिवस सुट्टी झाली आपली. सो त्याच्यामुळे 2 दिवसाचं पण आपल्याला भरून काढायचं आहे. सो बघूया काय काय होतंय. आज तर नाही होणार पण उद्यापासून आपण ते 2 दिवसाची जे काय आपला मायनस गेलोय ते बॅलन्स आहेत ते कव्हर करायचा प्रयत्न करू. सो चला बघूया काय काय होतंय. आता सीएनजी फुल केलाय, ट्रिप पण 0 केली आहे आणि चला आता फटाफट कामाला सुरुवात करूया. कुठली ट्रिप येते बघूया आणि निघूया फर्स्ट ट्रिप घेऊन. चला पोचतो पहिल्या ट्रिपच्या लोकेशन वरती, ट्रिप घेतो आणि मग तुम्हाला अपडेट करतो. चला. सो गुड मॉर्निंग गाईज. कशा आहात सर्व? ऍक्च्युली आज आहे सेकंड डे, संडे आहे. काल मी जसं म्हटलं की सीएनजी भरून काम चालू करूया, पण सीएनजी भरल्याच्या नंतर 2 वाजता मी बरोबर सीएनजी फिलअप केली आणि त्यानंतर आय थिंक 3:45 वाजेपर्यंत थांबलो होतो मी. 2-3 लोकेशन चेंज केले पण एकही ट्रिप पडत नव्हती. काय माहिती काय झालं होतं, काय ऍपचं ग्लिच होतं, काय होतं माहित नाही. 2 ट्रिप पडल्या, ते पण लोकल होत्या. एक इंटरसिटी पण पडली मला काल. एक इंटरसिटी आणि एक लोकल पडली. दोन्ही उचलल्या तर लगेच एका सेकंदात ते कॅन्सल झाल्या. सो काल काय कामच नाही झालं, त्यामुळे मूड पण ऑफ झाला आणि मग घरी निघून गेलो. आराम केला कालचा दिवस पण. अशा प्रकारे 3 दिवस सुट्टी झाली आहे लगातार आपली. आणि आता कामाला आज परत संडे आहे, आज चालू केलाय एक 9:30च्या दरम्यान, 9-9:30च्या दरम्यान कामाला पुन्हा सुरुवात केली. आता बघूया काय होतंय, कुठली ट्रिप भेटते. आज काही करून टार्गेट आजपासून कम्प्लीट करायचं. किती वेळ लागला काही लागला तरी पण आज काम करणं गरजेचं आहे. सो चला बघूया, जाऊया फटाफट ट्रिप घेऊया आणि पोचूया. एक काय भेटली आता गार्डन पोखरण रोड. घेतली एक बुकिंग ठाण्याची, बघू भेटते का आणि जाऊया, पिक करूया कस्टमरला आणि ड्रॉप करूया. चला. खूप मोठी ट्रॅजेडी झाली आता माझ्याबरोबर. आणि म्हणजे एक आता पहिली ट्रिप घेऊन मी गेलो होतो ठाण्याला आणि आता ठाण्यावरनं सेकंड ट्रिप भेटली अर्धा तास थांबून कल्याणची. सो कल्याणला घेऊन आलो. आता कस्टमरला ड्रॉप केलं. 3 जण होते, म्हणजे एक लेडीज होते, त्यांचे एक मुलगा एक मुलगी होती. सो 3 पण बोलत बोलत उतरले आणि त्यांनी एक बॅग ठेवली होती आपल्या गाडीच्या डिक्कीमध्ये. सो ते विसरून गेले, मागूनच ठेवली होती सीट्सच्या मागे. सो ते विसरून गेले. मी जेव्हा पुढे गेलो त्यांना ड्रॉप करून जेवण करण्यासाठी थांबलो आणि जेव्हा जेवणाला थांबलो आणि जेव्हा मी डिक्की ओपन केली टिफिन काढण्यासाठी, तेव्हा बघितलं तर त्यामध्ये त्यांची बॅग होती. सो मी उबरवरती कॉन्टॅक्ट केलं त्यांच्याशी, पण त्यांचा काय नंबर लागला नाही. मला वाटलं असतील तिथेच कुठे, म्हणून मी परत कल्याणला जिथे त्या लोकांना ड्रॉप केलं होतं तिथे पोहोचलो. आणि म्हणजे 99% चान्स नव्हताच ती कोणत्या तरी घरी आले होते. सो बिल्डिंगच्या खाली मी त्यांना कुठेतरी ड्रॉप केलं होतं. सो 99% चान्स नव्हताच, पण म्हणजे म्हणतात ना की एक कावळा बसायला आणि फांदी तुटायला एकच टाइम झाला, तसंच झालं. मी जस्ट तिथे गाडी बघत आलो आणि ते परत बिल्डिंगमधनं खाली उतरले आणि त्यांना त्यांची जी थैली होती मी त्यांना आवाज देऊन दिली सुद्धा. त्यांनी आपल्याला गिफ्ट म्हणून थोडंसं चॉकलेट आणि हे दिलं पियायला. ते बोलले त्यांचा जो मुलगा होता तो आता 10वी पास झाला होता, सो त्याच्यासाठी आपल्याला त्यांनी दिलं. सर असं सगळं झालं. आता आलोय कल्याणला, जरा गाडी लावूया शांतपैकी कुठेतरी आणि जेवण करून घेऊया, कारण वाजलेत 1 आणि आता इमानदारीमध्ये टाइम टू टाइम जेवणार आहे. काही मागे पुढे टाइम चुकवायचा नाही. थोडं कामाला डिले फास्ट झालं चालेल, पण
टायमावर जेवण आणि घरचं जेवण ही गोष्ट मी ठरवली आता करायची. सो जाऊया फटाफट जेवण करूया आणि बघूया काय होतं. पुढची ट्रिप भेटते ती. चला. सो गाईज आलो आता ठाण्याला परत आणि बिबियाना मॉलची इथे क्लायंटला ड्रॉप केलं आहे. कल्याणमधनंच एक ट्रिप भेटली आता. तर त्यांना घेऊन आलो आता बिबियानाला ड्रॉप केलं आहे त्यांना. आता घरीच जायचं आहे कारण ऑलमोस्ट आज काय रविवारच आहे आणि पूर्ण धंदा आज खूप डाऊन आहे. त्यामुळे काय आज जास्त काम होण्याची शक्यता काही दिसत नाही आहे. त्यामुळे आता घराकडेच जाऊया. 3 ट्रिप ऑलरेडी झाल्यात आपल्या. अजून एक ट्रिप बाकी आहे. सो एक ट्रिप बाकी आहे ती घेऊया. 1 मिनटं ट्रिप येते कुठली तरी बघूया. तर उभा आहे मी सध्या वेस्टर्न एक्सप्रेस हायवे बिबियानाच्या ज्युपिटरच्या बॅक साईड पुढे थोडा जो तिथेच आहे जिथे आपला घोडबंदरचा ब्रिज चढतो आपण तिथे. सो तिथे जरा एका साईडला तिथे बाकी बिबियानाच्या जवळ तर पूर्ण गर्दी आहे. नुसतं गाडी लावायला पण जागा आहे पण ते मला नाही समजत ते एकदम टाईट पार्किंगमध्ये. इकडे कसं व्यवस्थित एका साईडला गाडी उभी राहते त्यामुळे मी इकडेच येऊन उभा राहतो कधी पण. सो अशा प्रकारे आहे सगळं. थांबलं आहे तर बघूया कधी येते काय ट्रिप आणि घेऊया आणि निघूया घराकडे. चला. सो मित्रांनो आलो आहे आता बदलापूरला ट्रिप घेऊन ठाण्यावरनं आणि जस्ट आता कस्टमरला ड्रॉप केलं आहे त्यांच्या लोकेशनवरती आणि चाललो आहे आता घरी. हेंद्रेपाड्यामध्ये ड्रॉप केलं आहे बदलापूर हेंद्रेपाड्यामध्ये. आता चाललो आहे घरी. जाता जाता उद्यासाठी CNG फ्युअल अप करूया आणि उद्याची साठी तयार. उद्या काय प्रायव्हेट ट्रिप आहे बहुतेक. मग 2-3 इन्क्वायरी आल्या होत्या आज. तर बघूया कसं काय होतं आहे. आज परवा तर आहेच पण उद्याचं पण काय शेड्यूल आपलं फिक्स नाही. जर असेल तरी ठीक आहे नसेल तर मॉर्निंगला लवकर निघणार आहोत उद्यापासून आणि आपण कामाला लोकलच काम करणार आहोत. जर कुठली बुकिंग नसेल तर. जर असेल तर मग आपण बुकिंगवर निघून जाऊ. सो असं काय आहे. आणि आता रेग्युलर ब्लॉगिंग मी करणारच आहे कारण खूप मध्ये स्किप झालं कारण मी पण एवढं हॅबिच्युअल नव्हतो. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी शूट वगैरे करणं थोडंसं मला अवघड गेलं आणि तब्येत पण खराब होती. सो आता मॅक्झिमम ट्राय करीन जास्तीत जास्त शूट करायचं ब्लॉग करायचं. सो प्लीज मला सपोर्ट करा या गोष्टीसाठी जेणेकरून माझा पण कॉन्फिडन्स वाढेल. सो त्यासाठी प्लीज आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी आणि लाईक करा जेणेकरून मला मोटिवेशन भेटेल अजून ब्लॉग बनवायचे. सो हीच माझी इच्छा आहे सर्वांकडून. सो झालं आहे आता. आजचा दिवस पण आपला एंड झालेला आहे म्हणजे कामाचा दिवस आपला एंड झाला आहे. आता आज काम पण लवकर झालं आहे तर जाऊया घरी पटकन आणि थोडा वेळ घरच्यांसोबत पण स्पेंड करूया. माझ्या बारक्या मुलीला लहान मुलीची तब्येत थोडी सकाळी ठीक नव्हती. सो बघूया काय आहे तिचं. आज डॉक्टरकडे घेऊन जायचं आहे की नाही जायचं आहे कसं काय आहे तब्येत आहे ती बघूया. आणि अशा प्रकारे आजचा ब्लॉग इथेच एंड करूया. उद्या भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये आणि तोपर्यंत बघत राहा आपलं चॅनल MBA कॅबवाला. थँक्यू.